पुढल्या बातम्यांकडे मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यावरून भाजपमध्ये कुरघोडी सुरू आहे। पुण्यामधील भाजपच्या बॅनरवर गौरव बापट यांनी टीका केली। स्वतःची टिमकी वाजवून घेणं म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान करणं। फेसबुक पोस्ट करत गौरव बापट यांनी नेत्यांना सुनावलेत खडे बोल। गौरवजी, तुम्ही आज जी फेसबुक पोस्ट केली नेमकं काय तुम्हाला सुचवू तुम्ही इच्छितात? काय नेमकं तुम्हाला रोख नेमकं तुमचं कोणाकडे? आज जी मी फेसबुक पोस्ट केली आहे त्याचा रोख हा पूर्णपणे श्रेय लाटण्याच्या वृत्तीवर आहे। तो रोख कुठल्याही एका व्यक्तीवर नाही, कुठल्याही गटावर नाही, कुठल्याही संघटनेवर नाही। सर्वप्रथम माननीय मोदीजींच्या रूपाने इतका मोठा नेता या देशाला मिळाला, त्या नेत्यावर पुणेकरांनी विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला। ह्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाचं आहे, मोदीजींच्या नेतृत्वाचं आहे आणि मुरलीधर मोहोळ जे की उमेदवार होते त्यांच्या लोकप्रियतेचं आहे। कारण हे तीनच पहिले सगळ्यात मोठे फॅक्टर असतात जे कुठल्याही निवडणुकीत वर्क होतात। त्याच्या खालोखाल जसं मुरली अण्णांनी स्वतः सांगितलं, चंद्रकांत दादांनी सांगितलं की विजय झालाय तो कार्यकर्त्यांचा विजय, तो जनतेचा विजय। हे श्रेय विजयाचं हे तळागाळातल्या कार्यकर्त्यालाच मिळालं पाहिजे। कार्यकर्ताच झटला आहे। या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची सर्व युनिट्स, शहर युनिट, वेगवेगळ्या मंडलांची युनिट्स काम करत होती। भारतीय जनता पक्षाबरोबरच मित्रपक्ष शिवसेना आहे, त्याचे शिवसैनिक काम करत होते, मनसैनिक काम करत होते, राजसाहेबांनी सभा घेतली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काम करत होते, विश्व हिंदू परिषद काम करत होती, पतित पावन संघटना काम करत होती, रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते होते, जनशक्ती पक्ष ज्यांचं पुण्यात काम कमी आहे पण त्यांचं युनिट आहे ते लोक काम करत नाही। सगळे लोक एकत्रित काम करत होते, अशा करता काम करत होते की मुरली अण्णा खासदार व्हावेत आणि त्यांच्या रूपाने मोदीजींना बळकटी मिळावी आणि त्यांचं सरकार व्हावं, जे की आपण पाहिलं की झालं। त्यामुळे हे श्रेय हे जनतेचं श्रेय, हे श्रेय हे कार्यकर्त्याचं श्रेय आहे आणि हे श्रेय हे या सगळ्या विविध संघटनांनी ज्यांनी की मदत केली त्यांचं श्रेय आहे। कॅमेरामन अनिकेत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।